सभापती महोदय, तयारी करायला वेळ पाहिजे का? नाही तयारी रात्रभर केली आहे. तयारी ऐकणारे कोण आहेत ते बघतोय पहिले. तुम्ही नाही, महापालिकेची तयारी करायची गरज नाही, ती रात्रभर बघतोच आहे. नाही. सभापती महोदय, विरोधी पक्षातर्फे मांडलेल्या 260च्या प्रस्तावावरती चर्चा करण्यासाठी मी उभा आहे. आता ह्या प्रस्तावावरती चर्चा करताना खरोखर जड अंतकरणाने चर्चा करतोय, कारण मी याच्यातल्या 3च मुद्द्यांवरती फक्त बोलणार आहे. त्याच्यातला जो पहिला मुद्दा जो आहे हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारीमध्ये झालेला गैरव्यवहार अशी सुरुवातच आहे या प्रस्तावाची. आता ह्या प्रस्तावाची सुरुवात करताना महायुतीचं सरकार आलं, हे सरकार भावनांवरती देवाच्या आशीर्वादाने, देवाभाऊंच्या प्रयत्नाने, असं सगळ्यांच्या ताकदीने हे सरकार आलं. आणि या सरकारमध्ये लोकांनी ज्या वेळेला मतं टाकली त्यावेळेला एका आस्थेने टाकली की राम जन्मभूमीचा विषय आपण घेतला, सगळ्या वेगवेगळ्या देवतांना खाली आणलं आणि देवतांच्या आशीर्वादाने आपलं सरकार बहुमतात आलं. परंतु सरकार ज्याच्या आशीर्वादावरती आलं, ज्याच्यामुळे हे सरकार बसलंय, त्या देवांच्याच बाबतीमध्ये सरकारने अशा पद्धतीचं वर्तन केलेलं आहे जे मी आता सांगणार आहे. आपल्या मराठीत खरं म्हणजे आता जाऊ दे, आता सकाळी सकाळी मला त्या भाषेत जायचं नाही आहे, परंतु आपल्याकडे एक म्हण आहे की पुरोहित माजला की पुढे काय करतो ते मी आता सकाळी सकाळी सांगू इच्छित नाही, पण तशा प्रकारचं एक साधारण वर्तन झालेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे की राम जन्मभूमीचा विषय सध्या किती गाजतोय की ज्या रामाच्या जीवावरती सरकार आलं तिकडच्याच दानपेट्या लुटल्या गेल्या आहेत. आणि असं असताना आता 2027मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा होऊ घातला आहे. आता कुंभमेळा म्हणजे महाराष्ट्रासाठी एक अशी पर्वणी आहे की ज्याच्या निमित्ताने जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये महाराष्ट्र पोचणार आहे. कारण कुंभमेळा आपल्याकडे येतो ज्या वेळेला त्यावेळेला त्याचं आयोजन जसं उत्तर प्रदेशमध्ये आत्ता झाला, त्याची चर्चा अख्खे जगभर होते. तशी ही चर्चा आत्ता कुंभमेळ्याची आपल्या जगभर होणार आहे. परंतु हा कुंभमेळा करण्यासाठी, लोकांच्या सुखसोयींची सगळी काळजी घेण्यासाठी सरकारने हजारो कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. हजारो कोटी. पण हे हजारो कोटी कोणाच्या घशात जाणार आहेत, कोणाच्या खिशात जाणार आहेत, कोण ह्या पैशाचा फायदा घेणार आहे? भाविकांसाठी ज्या गोष्टीची पैशाची सरकारने तरतूद केली आहे, हे पैसे हे कंत्राटदार लुटणार आहे, त्याचं हे उदाहरण आहे. सभापती महोदय, माझ्याकडे हे जे काही GR आहेत, आपल्याला माहिती आहे की 7,000 2,270 कोटीचं नाशिक जिल्ह्याच्या विविध रस्त्यांचं टेंडर निघालं. हे 2,270 कोटी हे नाशिक जिल्ह्याच्या फक्त एकट्या नाशिक जिल्ह्यासाठी ह्या कुंभमेळ्याच्या तयारीसाठीचे वेगवेगळ्या रस्त्यांची टेंडर निघाली. ही टेंडर होती किती? पहिल्या स्लॉटमध्ये 10, दुसऱ्या स्लॉटमध्ये 6, रिंग रोडची आणखीन 7, अशी वेगवेगळी टेंडर निघाली. ही पहिल्या 10 आणि 6 मध्ये ज्याला कार्टल म्हणतात, ज्याला रिंग म्हणतात, कशा पद्धतीची रिंग तयार केली गेली म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण कशा पद्धतीने तयार केलं जातं आणि ते तयार करण्याची जबाबदारी कोणावर असते. आता मी हे जे बोलतोय त्याला आधार काय की कशा पद्धतीने रिंग केली जाते, रिंग कशाला म्हणतात, तुमची डेफिनेशन रिंगची काय, या सगळ्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. आता तिथे असलेले प्रमुख कोण, तिथे जे कलाकार बसलेले आहेत हे सगळे रिंग करणारे, याच्यातला प्रमुख हा प्रशांत आवटी, मुख्य अभियंता, हा प्रमुख माणूस. हा ठरवतो
की आता एवढे 2270 कोटी रुपये आलेत, हे 2270 कोटी रुपये कोणाकोणाच्या खिशात कसे कसे टाकायचे. आणि मग तो एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला पकडतो. मग त्याने कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला पकडला? त्याने हर कन्स्ट्रक्शनचे विलास बिरारी याला पकडलं आणि ह्या दोघांनी मिळून ही रिंग तयार केली. आता रिंग कशाला म्हणतात? रिंगची डेफिनेशन आपण जे 27/9/2018 आपण एक GR काढलेला आहे. ह्या GR मध्ये आपण वेगवेगळे डेफिनेशन दिले आहेत की कशाला काय म्हणायचं. त्याच्यामध्ये आपलं जे कलम आहे ते कलम 452 4.5.2 ज्याच्यामध्ये रिंगची डेफिनेशन दिलेली आहे. रिंगची डेफिनेशन काय? बऱ्याचदा एक निविदा उघडण्याच्या वेळी पात्र असलेला कंत्राटदार दुसऱ्या निविदेच्या वेळी सुद्धा अपात्र ठरवण्यात येतो. याला कदाचित कंत्राटदाराचे संगनमत कार्टेल फॉर्मेशन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यास्तव ज्यांनी देशात, राज्यात, सार्वजनिक विभागात सक्षमपणे कामाच्या स्वरूपात जसे की इमारतीच्या कामासाठी इमारतीचे समतुल्य काम, पुलाच्या कामासाठी पुलाचे समतुल्य काम, रस्त्याच्या कामासाठी रस्त्याचे समतुल्य काम असे केलेले आहे, अशा कंत्राटदारास निविदा किरकोळ कारणास्तव जसे की PTC, मशिनरी, आयकर कागदपत्रे, सिमिलर वर्क कंडिशन यांच्यासाठी अपात्र ठरवण्यात येऊ नये. याचा अर्थ काय? की मी एक कॉन्ट्रॅक्टर आहे. मी जर ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये एका निविदेमध्ये मी पात्र ठरलो. आता तुमच्या 16 निविदा आहेत, तर मी एकामध्ये पात्र ठरलो तर मी दुसऱ्यामध्ये आपोआप पात्र ठरायला पाहिजे. तुमच्या या डेफिनेशन प्रमाणे मला अपात्र करता येत नाही. मला एका निविदेमध्ये पात्र केलं तर माझ्याकडे जे पात्रतेचे निकष आहेत ते मी पूर्ण केले, त्याच्यामुळे मला अपात्र करता येत नाही. दुसऱ्या गोष्टीमध्ये मला अपात्र करता येत नाही. परंतु ह्या लोकांची तुम्ही सिस्टीम बघितली की कशा पद्धतीने या लोकांनी ह्या 16 टेंडरमध्ये कसे कसे लोक कुठे कुठे पात्र केले आणि कुठे कुठे अपात्र केले. आता पहिलं जर एक उदाहरण तुम्हाला सांगायचं दिलं तर SM अवताडे ही जी कंपनी आहे, हा 131.73 कोटीच्या कामामध्ये पात्र ठरतो आणि 73.27 कोटीच्या कामामध्ये तो अपात्र ठरतो. तुमचा GR काय सांगतो की तुमच्या 16 निविदा निघालेल्या आहेत, एका ठिकाणी तुम्ही जर पात्र असाल तर दुसऱ्या ठिकाणी देखील तुम्ही पात्र व्हा. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट कोणाला द्यायचं तर नंतरची गोष्ट आहे, पण माझा पात्रतेचा निकष जे माझं लिफाफा उघडला जातो त्या लिफाफ्यामध्ये मी पात्र ठरायला पाहिजे. मग तुम्ही एका ठिकाणी ह्याला पात्र केलं SM अवॉर्डीला, दुसऱ्या ठिकाणी तुम्ही अपात्र केलं आणि मग तुम्ही जर तो माझा पात्रतेचा निकष अपात्र केला तर तुम्ही माझ्या या GRचं व्हायोलेशन केलं असं माझं म्हणणं आहे. मग याला रिंग कार्टेल म्हणतात. अशी दुसरं उदाहरण BR भदाणे बिडकॉम LLP ही कंपनी 34.5 कोटी कामाला पात्र ठरते आणि 26.19 कोटी कामाला अपात्र ठरते. म्हणजे परत तुमच्या 2018च्या GRला तुम्ही कार्टेल फॉर्मेशनमध्ये तुम्ही परत ह्याच्यामध्ये बसताय. तिसरी कंपनी फॉर्कन इन्फ्रा ही कंपनी 36.40 कोटीच्या कामाला पात्र ठरते आणि 26 कोटीच्या कामाला अपात्र ठरते. हे सगळं करताना तुम्ही मी माझ्याकडे सगळ्या या 16 कंपन्यांची पूर्ण लिस्ट आहे त्याची, आणि हे काय माझे कागद नाही, तुमचे PWDचेच कागद आहेत. याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही लिहिलेलं आहे. आता हे करताना नियम काय करायला पाहिजे? ज्या वेळेला तुम्हाला पहिला निविदा सादर होते, त्याच्यानंतर आर्थिक देयकाचा लिफाफा क्रमांक 2 उघडला जातो, त्याच्यानंतर तुम्ही त्याला पात्र अपात्र जे काय तुम्ही पात्र अपात्र करायचा. परंतु त्याला अपात्र करायच्या अगोदर एक हिअरिंग द्यावी लागते. कशासाठी? की बाबा तुला अपात्र करतोय,
तुम्हाला वेबसाईटवर टाकावं लागतं. आणि हे सगळं मी नाही म्हणत आहे, तुमचा 2018चा GR म्हणतोय. किती लोकांना तुम्ही अपात्रतेची हिअरिंग दिली, किती लोकांना तुम्ही वेबसाईटवरती टाकलं, एकालाही हिअरिंग दिलेली नाही, एकाला तुम्ही अपात्र केलेलं नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही कार्टल केलंय हे सांगायला आता कुठल्या माणसाची गरज नाही, माझी तर बिलकुल नाही. कोणी रस्त्यावरचा माणूस देखील सांगू शकतो की कशा पद्धतीने कार्टल झालंय. पुन्हा कार्टल करणाऱ्या लोकांची नावं सांगितली, मुख्य अभियंता प्रकाश औटी आणि हर कन्स्ट्रक्शन या लोकांनी बसून वाटले. पुन्हा हे जे लोकांनी वाटलेले आहेत या लिस्टमध्ये तुम्हाला, आता मी हे सगळं तुम्हाला आकड्यासकट वाचून दाखवतो किंवा आपल्याकडे पाठवतो ते. परंतु ज्या कंपनीला इकडे म्हणजे समजा टेंडर नंबर 1 मध्ये तुम्ही त्याला अपात्र केलंय, त्याला टेंडर नंबर 5 मध्ये पात्र केलंय. म्हणजे सिस्टीम बघा, पहिल्या टेंडरमध्ये समजा 1, 2, 3 आलेत, बरोबर, तर एकाला पहिल्या टेंडरमध्ये पात्र, दोघांना अपात्र. तेच लोक चौथ्या नंबरला एक पात्र, बाकीचे अपात्र. तेच 8व्या नंबरला तिसरा पात्र, बाकीचे अपात्र. याला तुम्ही काय म्हणणार? याला कार्टल म्हणणार, याला तुम्ही रिंग म्हणणार. आता हे जे केलेत, आता ह्याच्यातनं पण जे कोण उरले या लोकांना तुम्ही पाठवले कुठे? या लोकांना तुम्ही पाठवले रिंग रोडच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये. एक रिंग रोडचं नवीन टेंडर निघालं. ह्या रिंग रोडच्या टेंडरमध्ये तुम्ही त्यांना सगळ्यांना, ज्यांना इथे संधी मिळालेली नाही त्यांना रिंग रोडमध्ये संधी मिळाली. काय स्कीम आहे गव्हर्नमेंटची हो. मग तुम्ही जे जे कॉन्ट्रॅक्टर बसवलेले आहेत, जे जे कॉन्ट्रॅक्टर ठरवलेले आहेत, त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांची कशी व्यवस्था करायची हे सगळं तुम्ही अगदी बसून ठरवलेलं आहे. तुमच्या या 2018च्या GRला केराच्या टोपलीत टाकलेलं आहे. ही केराची टोपली तुम्ही कधीतरी बघणार आहात की नाही, याच्यात कुठले कुठले कागद गेलेत, कोण हे करते. मी मंत्री महोदय आपल्यावरती माझा बिलकुल आक्षेप नाही. त्याचं कारण मला माहिती आहे की या सगळ्याला तुमचा आशीर्वाद असेल असा माझा आरोप नाही. परंतु आपल्या नजरेखाली जर हे होत असेल, आणि माझं म्हणणं आहे, अरे लुटा, महाराष्ट्र तर लुटताय, अरे पण देवाला तर सोडा. सिंहस्थ कुंभमेळा हे आपल्या श्रद्धेचं स्थान आहे. लाखो लोक तिथे येणार आहेत, हजारोने पूजा होणार आहेत. या देशाचा जो मूळ गाभा आहे, ज्या धर्मावरती हे हिंदू राष्ट्र म्हणतात, आणि हिंदू धर्माचं श्रद्धास्थान असलेलं नाशिक, तिकडे तुमचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर भ्रष्टाचार करतायत. तिकडे तुम्ही कार्टल करून टेंडर वाटताय. ही टेंडर एकाला नाही मिळालं तर दुसऱ्याकडे, दुसऱ्याला नाही मिळालं तर तिसऱ्याकडे. NHGच्या धर्तीवरती ही जर टेंडर मागवली असती तर किमान ह्या सगळ्या 2270 कोटी पैकी किमान तुमचे 350-400 कोटी रुपये वाचले असते. आता तुम्ही इस्टिमेटेड कॉस्ट दिली आहे ना, त्याच्यापेक्षा 4% अभाव गेली आहे सगळी टेंडर. ही सगळी टेंडर काढून बघा, आणि पाहिजे असेल ना तर मला विटनेसला बोलवा. मी तुम्हाला अगदी एक एक कागद मी रात्रभर वाचून तयारी करून बघितलं, आणि ह्याच्यामध्ये तुम्हीच तुमच्या डायरेक्शन ज्या दिलेल्या आहेत, 2018चा तुमचा GR आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही नमूद केली आहे की रस्त्याचं काम वाटप करताना कुठला नियम लावायचा, कार्टल होऊ नये म्हणून काय काय करायचं. कुठल्याही मोठ्या कंपन्या नाही आहेत ह्याच्यामध्ये. नाही, ह्याच्यामध्ये ज्याला क्वालिटी, दर्जा, ज्याला AAA रेटिंग असतं अशी एक पण कंपनी नाही. 2270 कोटीचं टेंडर आहे, आणि त्याच्या AAAचा कोण नाही. हे सगळे चालू कंपनीवाले सगळे. ह्या टेंडर कंडिशन कशा सेट केलेल्या आहेत ह्या तुम्हाला मी तरी सांगायला नाही पाहिजे. तुमच्याकडे एवढे सगळी यंत्रणा आहे, कशा पद्धतीने केलं जाते तुम्हाला का मी सांगायला पाहिजे. परंतु ज्या पद्धतीने देवाच्या इकडे तुमचा भ्रष्टाचार चालतोय, कधी कोण तुम्हाला माफ करेल? ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये चालला, हे तर मी फक्त आता 2 म्हणजे रस्त्याची टेंडर, रिंग रोडच्या बाबतीत अजून मी गेलेलोच नाही, आणि अजून 1300 कोटीचं महानगरपालिकेच्या रस्त्यांचं टेंडर यायचंय. हे जर आता रोखलं नाही, हे सगळं कार्टल करून हे तुमचं नाव इतकं खराब करून टाकणार आहे. माझ्याकडे फोटो आहेत, जी काय कामं झाली. आता ही कामं होऊन किती दिवस झाली, रस्त्याला तडे गेलेत. या लोकांसाठी तुम्ही सगळी डिपार्टमेंट चालवताय. अरे सिंहस्थ मेळा अजून सुरू नाही झालाय,
अजून काम फक्त जे सुरू झालंय ते काम सुरू पूर्ण व्हायच्या अगोदर जे काम झालंय त्याला तडे गेलेत. हे माझ्याकडे सगळे फोटो आहेत, पाठवतो आपल्याकडे, आपल्यापर्यंत पोचतील. आणि अशा पद्धतीचं टुकार कामासाठी आपण हजारो कोटी रुपये या कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या खिशात घालताय. राजे, आपल्याकडनं तरी आम्हाला फार अपेक्षा आहेत. आपण हे मान्य कराल असं मला बिलकुल वाटत नाही. आणि आपला आशीर्वाद तर यांना बिलकुल असता कामा नये, तो नाही असा माझा समज आहे. पण ह्या लोकांवर जर काय कारवाई झाली नाही तर नाईलाज असता असा आमचा समज होईल की हे सगळं आपल्या आशीर्वादाने चाललेलं आहे म्हणून. आणि म्हणून आपल्याकडनं आमची फार मोठी अपेक्षा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्टेल, मी तुम्हाला सगळी 16च्या 16 टेंडर, या 16 टेंडरमध्ये कोण कोण क्वालिफाय झाले, कोण कोण डिस्क्वालिफाय झाले, जे डिस्क्वालिफाय झाले ते दुसऱ्या टेंडरमध्ये कसे क्वालिफाय झाले, ते तिसऱ्या टेंडरमध्ये कसे डिस्क्वालिफाय झाले. तुमचा नियम असा आहे की तुम्हाला डिस्क्वालिफाय करता येत नाही. तुम्हाला L1 करायचंय की नाही हा वेगळा क्रायटेरिया आहे, पण क्वालिफाय तर करणं, माझ्याकडे जे बेसिक जे माझ्या डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यावरती मला तुमच्या नियमाप्रमाणे क्वालिफाय करणं हे तुमचं कामच आहे. मग कार्टेल करणाऱ्या लोकांना तुम्ही सोडणार काय? या कार्टेल करणाऱ्या लोकांचं करणार काय? आणि म्हणून माझी स्पेसिफिक मागणी आहे, हे 2270 कोटीचं टेंडर आहे, याच्यामध्ये आपल्याला SIT नेमावीच लागेल. आपल्याला ह्यांची उत्तरस्तरीय चौकशी करावी लागेल. हे कार्टेल केलं कोणी? हे प्रशांत औटी, हे याला जबाबदार आहे. हा हर कन्स्ट्रक्शनचा सुनील बिलोले, हा त्याला जबाबदार आहे. आज कुठेही तिकडे गेलात, कोणी माणूस तिकडे गेलात तर पहिले या दोघांकडे भेटायला पाठवतात. यांच्याकडे जा, यांचा सिग्नल घेऊन या. मग मला पण महाराष्ट्रात काय चालतं ते माहिती आहे. मी देखील कित्येक वर्ष आमदार म्हणून काम करतोय, मला या सगळ्या डिपार्टमेंट. पण किमान धर्माच्या ठिकाणी जिकडे आपली श्रद्धा लागलेली आहे अशा जागांना तरी सोडा. आम्ही नेहमी सांगतो, आता मी म्हणून म्हटलं आज सकाळी सुरुवात करतोय, फार काय चुकीचे शब्द तोंडून जाऊ नये अशा फार प्रयत्न करतो. पण कुठले पैसे खायचे याचा तरी काहीतरी तारतम्य ठेवा. पैसे खा, त्याला काहीतरी कुठली तरी काहीतरी काय म्हणतात त्याला, पैसे खाण्याला कुठल्या पैसे खातोय त्याचं उत्तर तरी व्यवस्थित वरती देता येईल. अरे जो वरती तुम्हाला प्रश्न विचारणार आहे त्याचेच पैसे खाताय तुम्ही त्याच्या कामामध्ये, आणि तुम्हाला कोण विचारणार नाही असं वाटतंय तुम्हाला? काय चाललंय काय सभागृह? आणि ह्याला कोणी विचारू दे. म्हणून मंत्री महोदय, आपल्याकडनं माझी अपेक्षा आहे की याच्यामध्ये आपण उच्चस्तरीय चौकशी लावून SIT याच्यामध्ये फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. फौजदारी गुन्हा दाखल करून याच्यामध्ये जेवढे अधिकारी, एवढे कॉन्ट्रॅक्टर या कार्टेलमध्ये गुंतलेले आहेत यांना शिक्षा केली तर आम्हाला असं वाटेल की आपण त्या खात्यामध्ये निर्भीडपणे काम करताय. नाहीतर हे खातं बदनाम खातं आहे, हे तुम्हाला बदनाम करून टाकेल. तुमची जी इमेज तशी नाही आहे. तुमची इमेज महाराष्ट्रात खूप चांगली आहे. आम्ही देखील तुम्हाला कित्येक वर्ष ओळखतो. आमचं तुमच्या बाबतीमध्ये बिलकुल आजही असं मत नाही आहे. पण ह्या प्रकरणात तुम्ही असं मत होऊ देऊ नका की तुमच्या आशीर्वादाने हे सगळं चाललंय. आणि त्याच्यामुळे ही माझी पहिली मागणी आहे तुमच्याकडे की ह्या बाबतीमध्ये फक्त मी आज नाशिकचाच उल्लेख केलेला आहे. माझ्याकडे बऱ्याचशा प्रकरणं आहे, पण हे सगळं परत परत उघडण्यामध्ये काय नाही. देवाच्या ठिकाणी जर तुम्ही सोडणार नसाल तर बाकीच्या ठिकाणी स्मशानभूमीच्या वगैरे कामात तर तुम्ही काय कराल? तिकडचे जाणारे रस्ते बिस्ते काय कराल याच्या बाबतीत न बोललेलं बरं. मी आता बाकीच्या कुठल्याही विषयावर बोलत नाही, कारण सगळेच लोक ह्या विषयावरती बोलले आहेत. कॉन्ट्रॅक्टरची बिलं मिळत नाही आहेत, पर्सेंटेज दिल्याशिवाय बिलं निघत नाही आहेत, कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत आहेत. वेगवेगळे विषय आहेत PWDचे. या सगळ्यावरती बोललो तर पूर्ण दिवस ही 2.5 तासाची चर्चा नाही, 2.5 दिवसाची चर्चा ठेवावी लागेल. असं एक खातं आहे PWD की जिकडे फक्त खातं आहे, काम काहीच नाहीये. इतकी वाईट परिस्थिती आहे या PWDची. आपण नेहमी सांगतो की एवढे पैसे मिळणार आहे डिपार्टमेंटला. मला त्या खात्याची परिस्थिती माहिती आहे. अधिकाऱ्यांकडे गेलो तर अधिकारी सांगतात पैसे नाही आहेत. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते म्हणतात 5% दिल्याशिवाय तुझी बिलं काढत नाहीये. कित्येक कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत आहेत. मध्ये मध्ये कॉन्ट्रॅक्टर लोक संप करतात. असं खातं आहे की इकडे तुम्ही दररोज विकासाच्या गप्पा करताय, दररोज सांगताय की एवढा विकास, एवढा हे, एवढा ते, तेवढा ते, आम्ही हे करतोय ते करतोय. अरे आहेत कुठे पैसे? तुम्ही 3 ट्रिलियनच्या गप्पा मारताय आणि कॉन्ट्रॅक्टरची बिलं देत नाहीये.
कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत आहे. आणि जिथे पैसे आलेत, आता सिंहस्थला पैसे आलेत, कारण हे पैसे यायलाच पाहिजेत, कारण आपलं नाक लागलंय 2027ला. जर सिंहस्थ आपण जर व्यवस्थित आयोजित करू शकलो नाही तर महाराष्ट्राची इब्रत जाणार आहे. आणि म्हणून तिकडे पैसे आलेत, म्हणजे ह्या पाणवठ्यावरती भरपूर पाणी आलेलं आहे. आता ते कसं काढून घ्यायचं याच्यावरती कॉन्ट्रॅक्टर लोकांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ लागलेली आहे. त्यामुळे ते काम हे आपल्याला मंत्री महोदयांना करायचं आहे. आणि म्हणून माझी पुन्हा एकदा मागणी आहे, उच्चस्तरीय चौकशी SIT नेमून याच्यामध्ये जे दोषी असतील फौजदारी गुन्हा दाखल करा. आणि ह्याच्यामध्ये ज्या चोर लोकांनी हे काम केलेलं आहे, कार्टल केलेलं आहे, हे कार्टलची शिक्षा देणं ही तुमची जबाबदारी आहे. ती तुमच्यावर सोडतो. आणि मी दुसऱ्या विषयाकडे जातो. दुसरा विषय मुंबई महानगरपालिका. मुंबई महानगरपालिका हा विषय, तर जसं ताईंनी सांगितलं की आम्हाला रात्री झोपेतनं उठवलं तरी आम्ही मुंबई महानगरपालिकेवर बोलू शकतो. आता दररोज त्या दिवशी मी असं म्हटलं की 130% नालेसफाई झाली आहे, तर काय गटारं काय उलटी करून घासली, तर माझ्यावरती लगेच असं कसं बोलता तुम्ही, हे कसं करता. आणि आम्ही काही बोललो तरी 25 वर्ष तुम्ही होते. अरे पण 25 वर्ष तुम्ही आमचे पार्टनर होते ना, तेव्हा नाही काय बोलले. आणि म्हणून मी त्या सगळ्या गोष्टीवरती मुंबई महानगरपालिका परत एक 2 दिवसाचा विषय आहे की ज्याच्यावरती 2 दिवस बोलू शकतो. परंतु आता जो विषय मुंबई महानगरपालिकेचा ह्या प्रस्तावामध्ये आलेला आहे, तो मुंबई महानगरपालिकेचा निधी वाटप, मुंबई महानगरपालिकेच्या कामगारांचे पगार, हे ते आत्ताच BSTचा संप कसा नागदुऱ्या काढून संपवला. परंतु निधीचं वाटप, मुंबई महानगरपालिकेत 227 वॉर्ड आहेत. मुंबई महानगरपालिकेत 227 वॉर्डचं निधीचं वाटप, मुंबईच्या विकासासाठी जो निधी लागतो, हा मुंबईची सिस्टीम कशी आहे की प्रभाग समितीच्या माध्यमातून निधी पूर्वीपासून जात होता आणि प्रभाग समितीला निधी यायचा, निधीचं वाटप प्रभाग समितीच्या माध्यमातून व्हायचं. खरं म्हणजे निधीचं वाटपाचे जे काही निकष ठरलेले आहेत, त्या निकषामध्ये समजा जर माझा वॉर्ड किंवा मी ज्या प्रभागात राहतो हा प्रभाग जर झोपडपट्टीचा असेल, तर मला झोपडपट्टीच्या कामाचा फंड, जो स्लमचा फंड असतो, तो मला मिळाला पाहिजे. कारण मला स्लममध्ये डेव्हलपमेंट करायची आहे, तिथे टॉयलेट्स द्यायचे आहेत, तिथे पायवाटा द्यायचे आहेत, तिथे आणखीन काय सोयी गटर साफ करायची आहेत, तर त्याला मला निधी पाहिजे, स्लमचा निधी मला मिळाला पाहिजे. आणि माझा एक नगरसेवक निधी असतो, जो निधी दरवेळेला एक फिक्स ठरलेला असतो. पहिला सुरुवातीला 20 लाख होता, नंतर 60 लाख झाला, नंतर आता 80 लाख असेल. आता हा निधी जो आहे, हा निधी पूर्वीपासून सर्व नगरसेवकांना, 227 नगरसेवकांना समान प्रमाणात वाटण्यात येतो. आणि हा समान प्रमाणात वाटण्यात आल्याच्या नंतर मग कोणाच्या वॉर्डामध्ये डोंगरी भाग आहे, कोणाच्या वॉर्डामध्ये स्लम आहे, कोणाच्या वॉर्डामध्ये अजून काहीतरी वेगळं आहे, मग त्यांना त्या हेडमध्ये निधीचं वाटप होतं. परंतु इतक्या वर्षात आम्ही 25 वर्ष होतो, आम्ही 25 वर्ष बघतोय हे. आता ह्या वेळेला भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे गटाचं ज्या वेळेला सरकार आलं, जिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 65 नगरसेवक निवडून आले. आता आम्ही मतदार जे आहोत, आम्ही काय पाप केलंय की आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा नगरसेवक निवडून दिला, आम्ही BJPचा दिला नाही, आम्ही शिंदे गटाचा दिला नाही. म्हणून आमच्या नगरसेवकांना निधी किती? फक्त 25 लाख रुपये, फक्त 25 लाख रुपये. आणि जिथे भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक आहे, जिथे शिंदे गटाचा नगरसेवक आहे, तिकडे निधी किती? किमान सुरुवात 2.5 कोटी रुपये. 2.5 कोटीपासून कोणाला 10 कोटी, कोणाला 7 कोटी, कोणाला 15 कोटी. आता ह्याच्यामध्ये एक तर उदाहरण, कारण नगरसेवक निधीचं जे वाटप असतं हे एकतर वॉर्डाच्या पॉप्युलेशनवर असायला पाहिजे, वॉर्डाची भौगोलिक रचना असायला पाहिजे, वॉर्डाच्या गरजा असायला पाहिजे. आता त्या वॉर्डाच्या रचनेमध्ये म्हणजे किती दुजाभाव, किती द्वेष. अरे तुम्ही मालक नाही आहे त्या पैशाचे,
तुम्ही ट्रस्टी आहात. पैसा मुंबईकरांच्या टॅक्सचा आहे. हा तुमच्या बापजाद्यांचा पैसा नाही आहे की तो तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही वाटाल. प्रभाग समितीच्या स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन आहेत प्रभाकर शिंदे. या प्रभाकर शिंदेच्या वॉर्डामध्ये आपल्याला माहिती आहे, आपण पण मुंबईमध्ये राहिलेले आहात, 80% बिल्डिंग आहेत. 80%, 80-85% बिल्डिंग आहेत. 2च स्लम आहेत आणि त्यांच्या वॉर्डामध्ये 3.5 कोटी रुपये फक्त स्लमचा फंड दिले. ते दोन्ही स्लम SRA मध्ये आहेत. SRA मध्ये मुंबई महानगरपालिकेचा निधी वापरता येत नाही. काहीतरी तुम्ही भौगोलिक रचना बघणार की नाही का? तर ते स्वतः स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन आहेत, त्यांना 15 कोटी रुपये. अमेय घोले सभागृह नेता 10 कोटी रुपये. गणेश खंडकर 20 कोटी रुपये. अरे काय चांदीचे रस्ते बनवणार आहेत का सोन्याची टॉयलेट्स बनवणार? अरे इतका दुजाभाव तुम्ही कसा करू शकता? हे काय चाललंय? ठीक आहे, तुमच्याकडे सत्ता दिली आहे. सत्ता दिली आहे याचा अर्थ असा नाही ना की त्याची मनमानी. तुम्ही त्या पैशाचे बाप नाही आहात, तुम्ही त्या पैशाचे ट्रस्टी आहात. मुंबई महानगरपालिकेच्या बॅलन्स शीटवरती बोलायचं म्हटलं तर मी एक अजून दिवस बोलीन की किती FD आता काढल्या, 4,000 कोटी रुपये कसे कमी झाले, कुठे गेले, भ्रष्टाचाराचं तर मी सगळंच बोलीन. आणि मग हे काय म्हणणार, 25 वर्ष तुम्ही होते. अरे 25 वर्ष तुम्ही आमच्या बाजूला बसले होते. मग हे सगळं करत असताना हे सगळे लोक, आता प्रभाकर शिंदे सांगितलं फर्निचरसाठी तुम्ही 3.5 कोटी रुपये देताय आणि एका नगरसेवकाला पूर्ण वॉर्डाचा विकास करायला तुम्ही फक्त 25 लाख रुपये देताय आणि एका नगरसेवकाला फक्त फर्निचरसाठी तुम्ही 3.5 कोटी रुपये देताय. भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक असेल तर 10 कोटी रुपये, 8 कोटी रुपये, 7 कोटी रुपये. शिवसेनेच्या फक्त 3 नगरसेवकांना मुद्दामून पैसे देऊन ठेवले का? तर त्यांनी काय बोलू नये म्हणून. 227 नगरसेवकांमध्ये का अन्याय करताय तुम्ही? हे किती दुजाभाव करणार तुम्ही? अरे तुम्हाला सत्ताचा हवास होता, तुम्हाला सत्ता मिळाली, माणसं गटारात पडून मरतायत त्याच्यावरती लक्ष द्या. तिथं आता 289 आहेच, त्याच्यावरती बोलीन परत मी. परंतु ज्या पद्धतीने लोक मरतायत, मॅनहोलमध्ये महापौराच्या बाजूला उभे राहिलेला माणूस गटारात पडतोय. आज कित्येक हजार जाळ्या मॅनहोलवरती नाही आहेत, त्याच्यावरती लक्ष द्या. फक्त स्वतःच्या कार्यकर्त्याला, नगरसेवकांना पर्सेंटेज मिळाला पाहिजे, टक्केवारी मिळाला पाहिजे. मला एक गोष्ट नक्की माहिती आहे, मी देखील मुंबईत लहानाचा मोठा झालोय. एका वॉर्डाला किती खर्च लागतो मला चांगला माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मुंबईचं मी बोलतोय, मी बाहेरचं आत्ता बोलत नाहीये. मुंबईच्या जिथे भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे, जिथे शिंदे गटाचा आमदार आहे, तिथे 150 कोटी ते 250 कोटी नगर विकास खात्यातून आले. आणि हे मी काय पुराव्यानिशी बोलतोय. माझ्याकडे वर्क ऑर्डर आहेत, वर्क ऑर्डर बघितलेले आहे. ठीक आहे, काळजी घ्या. नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना असं म्हणा. ठीक आहे, काळजी घ्या. सुप्रीम कोर्टात डिसिजन व्हायचं आहे आणि सुप्रीम कोर्ट 4था स्तंभ आहे. 4था स्तंभ ज्या वेळेला मला सांगेल की हा पक्ष, आत्ता कोणी सांगितलंय? इलेक्शन कमिशनने सांगितलंय. तुम्ही मूळ आपल्या विषयाकडे जसं वळा. तुम्ही उभाटा म्हणता, म्हणजे सभागृहामध्ये, आता सभागृहामध्ये त्या दिवशी म्हटलेलं आहे मी. ठीक आहे अनिलजी, आपण म्हणजे आपण मूळ कामकाजाकडे वळा. हा नाही, म्हणूनच म्हटलं ठीक आहे. काय म्हणू त्याला मग? डिस्टर्ब होऊ नका, बोला. हा, आपण सांगा. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेचे नगरसेवक खुश. लाडकी बहीण आहे ती. यांच्या नेतृत्वाखाली असलेले नगरसेवक का? तर फक्त एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री आहे म्हणून तुम्ही 200 कोटी रुपये दिलेत. म्हणजे ते 200 कोटी रुपये आत्ता आलेत. तुम्ही एखादं काम केलं एका वेळेला तर साधारण नियमाप्रमाणे 3 वर्ष ते काम तुम्हाला परत करता येत नाही. आता 2024ला तुम्ही प्रत्येक विधानसभेमध्ये 200 कोटी रुपये दिले. मुंबईची विधानसभा किती आहे हो? 3 किलोमीटरमध्ये, 3 किलोमीटरच्या पुढे नाहीये. म्हणजे माझी बँड्राचं पकडलं तर बँड्राच्या सिग्नल पासून ते वाकोल्याच्या सिग्नल पर्यंत तुम्ही तर नेहमी जाता, तुम्हाला माहिती आहे 2.5-3 किलोमीटरच्या वरती नाहीये. तिथे तुम्हाला 200 कोटी रुपये मिळालेत.
त्या 200 कोटीमध्ये माझी पॉप्युलेशन किती आहे? 2.5 कोटीची पॉप्युलेशन आहे विधानसभेची. तुम्हाला माहिती आहे की एका बिल्डिंगमध्ये मला जवळजवळ 2 मोठ्या बिल्डिंग मिळाल्या तर माझी 600-700 मतं तिथेच होतात. म्हणजे मला साधा जो काय भौगोलिक रचना आहे माझी, त्याच्यामध्ये मला वॉर्डात जर काम करायचं असेल तर मला 1 कोटी रुपये, 1.5 कोटी रुपये, 2 कोटी रुपये खूप झाले एका कॉर्पोरेशन वॉर्डचे. तिथे तुम्ही मला फक्त 25 लाख रुपये देताय आणि समोरच्याला तुम्ही किमान 2.5 कोटीपासून 10.5 कोटीपर्यंत 15 कोटीपर्यंत पैसे देताय. कशासाठी? कोणी तुम्हाला अधिकार दिला? तुम्ही ट्रस्टी आहात, मालक नाही आहात पैशाचे. केवळ दुजाभाव, दुश्वास. अरे किती ओरबडणार तुम्ही? पुन्हा ही कामं होत आहेत का? त्याच्यात जर मी ज्या दिवशी जाईन त्या दिवशी किती गोष्टी बाहेर येतील. म्हणजे 200 कोटी रुपये तुम्हाला आत्ता नगरसेवक नगर विकासचा फंड, पुन्हा हा फंड वापरणार कुठे? मग आम्हाला जी माहिती मिळते ती खरी खोटी मला माहीत नाही, पण जी काय माहिती मिळते की नगरसेवक निधी हा निधी फक्त द्यायचा आणि त्याच्यावरचे टक्के घ्यायचे. कामं झाली नाही झाली, आता ह्याची ज्या दिवशी चौकशी होईल, ज्या दिवशी काय होईल सगळं बाहेर येईल, तोपर्यंत काय किती पुलाखालून पाणी गेलं असेल मला माहीत नाही. त्याच्यामुळे हा जो दुजाभाव आहे हा कसा दूर करणार? मुंबई महानगरपालिका ह्याचं उत्तर देणार की नाही? आज मुंबईच्या नालेसफाईपासून मुंबईच्या उपमहापौरांनी आयुक्तांचा राजीनामा मागितलेला आहे. आम्ही तर मागितलेला आहेच, परंतु मुंबईचे शिवसेनेचे शिंदे गटाच्या नेतृत्व, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या उपमहापौरांनी मागितलेला आहे. काय याला काय अर्थ आहे की नाही? उपमहापौर आयुक्तांचा राजीनामा मागतो, म्हणजे काहीतरी तथ्य आहे ना त्याच्यामध्ये. म्हणजे अंतर्गत किती स्पर्धा आहे, अंतर्गत किती भेदभाव आहे, अंतर्गत किती भानगडी आहेत, या हळूहळू बाहेर यायला लागल्यात. मुंबईवरती तर चर्चेवरती अजून काय ते बोलायचं ते बोलू, पण मुंबई महानगरपालिकेचा कोण दिसत नाहीये मला इकडे. तर त्याची जबाबदारी कोण घेणार, त्याचं उत्तर कोण देणार, ते उत्तर पण मला पाहिजे. याच्या बाबतीमध्ये हा दुजाभाव आमच्यावरती का? वेगवेगळ्या हेडमध्ये पैसे दिले, त्याच्यात कोर्टात काय व्हायचं ते मी आता करीन, परंतु इतका तर वाईट वागू नका. थोडंफार पार्सॅलिटी आम्ही पण समजू शकतो. सत्ता ज्याची असते त्याला खुश करायला कार्यकर्त्यांना काहीतरी करावं लागतं, इतकं पण आम्ही समजू शकतो. पण इतके वाईट वागू नका की एक दिवस लोकांच्या पैशाचा दुरुपयोग केल्याच्या कारणास्तव तुमच्यावरती इतकी वाईट परिस्थिती येईल की तुम्हाला उत्तर देणं कठीण होईल. हा झाला दुसरा विषय. तिसरा विषय जो होता की तुम्हाला माहिती आहे पुण्याला 22 लोक गावठी दारू पिऊन मेले. ह्या 22 लोकांमध्ये इथे चर्चा झाली आणि ज्या वेळेला पुण्याला अशा प्रकारचं झालं, ताई गेल्या तिकडे, ताई बघून आल्या. अतिशय म्हणजे दुर्दैवी घटना आहे की कोणतरी हलक्या घाणेरड्या पद्धतीची दारू बनवतो, विकतो, गरीब लोक ते पितात आणि मरतात. याच्यात 13 पोलीस सस्पेंड केले, 13 राज्य उत्पादन शुल्काचे सस्पेंड केले. पण ज्यांच्यावरती ही जबाबदारी आहे त्यांना कोणाला सस्पेंड केलेलेच नाही आहेत. मी राज्य उत्पादन शुल्क खात्याची हातभट्टी रोखण्याची जबाबदारी, अवैध दारू रोखण्याची जबाबदारी, तिकडे कसं आहे डिव्हिजन असते. डिव्हिजनचं काम काय? दुकानांना व्हिजिट करणं, हॉटेलला व्हिजिट करणं, रेस्टॉरंट बार वेळेवरती चालू होत आहेत की नाही बघणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना बघायला लागतात. फ्लाइंग स्क्वॉडची जबाबदारी काय? की अवैध दारू रोखणं. इथे डिव्हिजनल फ्लाइंग कमिशनर, डिव्हिजन फ्लाइंग DDC, डिव्हिजनल फ्लाइंग स्क्वॉड आहे. डिव्हिजन फ्लाइंग स्क्वॉडची जबाबदारी आहे की हातभट्ट्या, अवैध दारू हे सगळं पकडणं, हे सगळं रोखणं. आणि ह्याच्यामध्ये मेन काम कोण करतं? कॉन्स्टेबल, जे ह्या हातभट्ट्यांच्या दारूवरती जाऊन पैसे गोळा करतात, ज्यांना सगळं माहीत असतं. यांना कोणालाही अजूनपर्यंत तिकडे हात लावलेला नाही आहे. लोकल फ्लाइंग स्क्वॉडचे लोक तुम्ही सस्पेंड केले. डिव्हिजन फ्लाइंग स्क्वॉड जी आहे, डिव्हिजनल फ्लाइंग स्क्वॉड, ह्याला का सोडलं? हे कोणाचे जवळचे लोक आहेत? यांच्यापैकी कोणावर काय कारवाई करणार नाही? म्हणजे तुम्ही
ज्या बाकीच्या सगळ्या लोकांना तुम्हाला ज्यांना लटकवायचे होते त्यांना लटकवले, परंतु ज्याची मूळ जबाबदारी आहे, ज्याला जबाबदार धरलं पाहिजे, अशा माणसाला तुम्ही हात लावत नाहीये. तिकडच्या एस पी काय जबाबदार नाही? आपल्याकडे मुंबईत काही गोष्ट झाली तर पहिला कोणाला धरतो आपण? DCPला पकडतो ना. SP ला कोण विचारत नाहीये की तुम्ही काय केलं? मारलेत कोणाला? ज्यांचा संबंध होता संबंध नव्हता अशा लोकांना तुम्ही फक्त सस्पेंड करून आमच्या डोळ्याला पाणी लावायचं काम केलंय. परंतु डिव्हिजनल फ्लाइंग स्क्वॉडचे लोक, महाराष्ट्र फ्लाइंग स्क्वॉडचे लोक, किती केसेस केल्या महाराष्ट्र फ्लाइंग स्क्वॉडने आतापर्यंत त्या डिव्हिजनमध्ये? का त्यांना माहित नाहीये का यांचे ठरलेले हप्ते फक्त मिळाले की तुम्ही काही करा, लोक मेली तरी चालतील? आता हे लोक जे सस्पेंड झाले ते परत काही दिवसांनी येतील, पण ज्यांच्यावरती मूळ जबाबदारी आहे ह्या लोकांना तुम्ही कोण हात लावत नाहीये का? आता ते कोणाच्या तरी जवळचे आहेत म्हणून, तिकडं तसा अहवाल गेलाय म्हणून. आणि म्हणून पुन्हा एकदा या निमित्ताने माझी मागणी आहे की पुणे दारू हत्याकांडामध्ये जे लोक मेलेत त्यांच्या मृत्यूला जबाबदार जे लोक आहेत, जे लोक पुणे पिंपरी चिंचवड या शहरातले ज्यांच्यावरती हातबट्टी रोखण्याची जबाबदारी आहे, या हातबट्टी रोखणाऱ्यांवरती तुम्ही काही कारवाई केलेली नाही, त्यांच्यावरती काय कारवाई करणार हे देखील या प्रस्तावाच्या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे. तसं बघायला गेलं तर खूप विषय आहेत, पण मला माहिती आहे की वेळेचं बंधन, ठरावाची लांबी रुंदी एकंदर बघता, आणि माझ्याकडे काय खालून लिहून येत नाही, मलाच वाचावं लागतं, अभ्यास करावा लागतो. म्हणजे सगळे जर आलं असतं लिहून तर बोललो असतो अजून. पण हे 3च विषय मी आत्ता बोलतोय. या 3 विषयावरती सरकारने गांभीर्यपूर्ण विचार करून योग्य ते उत्तर द्यावं, आणि सरकार आजही आपल्या मताशी प्रामाणिक आहे हे दाखवण्यासाठीचा हा प्रस्ताव आहे. उत्तरामध्ये त्याची अपेक्षा आहे. याच्यात जर सरकारने अधिकाऱ्यांना वाचवण्याची जर दिली तर आम्ही असं समजू की हे सरकार देखील ह्या भ्रष्टाचारांच्या मागे उभं आहे. आणि म्हणून माझी मंत्र्यांकडनं अपेक्षा आहे की त्यांनी कृपया अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या भानगडीत जाऊ नये, सरकारची विचारधारा अतिशय स्पष्ट करावी आणि ह्या प्रस्तावाला न्याय द्यावा.